प्रत्येकालाच असं वाटत असतं, की आपण नेहमी निरोगी राहावं, आपल्याला कुठलाही आजार होऊ नये. कारण की आजारामागे वेळ आणि पैसा वाया जातो. तर आपण नेहमी फिट राहावं, निरोगी राहावं, दीर्घायू व्हावं, अशी अपेक्षा ठेवणाऱ्यांनी आजचा व्हिडिओ नक्कीच पहा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण निरोगी राहावे, दीर्घायू व्हावे, यासाठी काही रोजच्या व्यवहारामध्ये काही टिप्स आपण जर फॉलो केल्या, तर ह्या सर्वांचा लाभ आपल्याला होऊ शकतो. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी डॉक्टर सविता लांजेवार. माझ्या डॉक्टर सविता व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आयुर्वेद हे जीवनाचे शास्त्र आहे. आयुर्वेदामध्ये आपण कसं जगावं यापासून तर जर आपण आजारी पडलोच, तर मग त्याचे काय उपचार घ्यावे, या सर्वांबद्दल माहिती सांगितली आहे. तर आयुर्वेदाचं मुख्य जे प्रयोजन आहे ते स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम, आतुरस्य विकार प्रशमनम. म्हणजे जो व्यक्ती स्वस्थ आहे त्याच्या स्वास्थ्याची रक्षा करणं, ती कशा पद्धतीने केली जाते याबद्दलचे नियम सांगितले आहे. यामध्ये सकाळचं म्हणजे दैनंदिन आपण आपलं जी दिनचर्या आहे, म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ऋतुचर्या आहे, ऋतूमध्ये कसे वागावे, अशा बऱ्याचशा चर्या दिल्या आहेत. अ, ज्या गर्भिणी आहेत स्त्रिया, त्यांच्यासाठी गर्भिणी परिचर्या आहेत. ज्यांची मासिक पाळी चालू आहे, त्यांच्यासाठी रजस्वला परिचर्या आहेत. जर आपण ह्या सर्व गोष्टी फॉलो केल्या, तर नक्कीच दीर्घायू आणि निरोगी राहू शकतो. आणि यदाकदाचित काही आपल्या प्रज्ञापराधामुळे किंवा चुकीच्या सवयींमुळे आजारी पडलो, तर त्याची जी उपचार आहेत, त्याची जी चिकित्सा आहे, ती देखील आयुर्वेदामध्ये सांगितली आहे. परंतु आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण दीर्घायू व्हावे यासाठी कोणते-कोणते सोपे उपाय करू शकतो आणि आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये काय बदल करू शकतो, याबद्दलची माहिती मी सांगणार आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा. दैनंदिन जीवनामध्ये जर तुम्ही पुढील बदल केले, तर आपले वजन देखील कमी होऊ शकते आणि आपण नेहमीसाठी फिट राहू शकतो. तर दररोजच्या आहार-विहारामध्ये आपण जर थोडे बदल केले, तर त्याचा फायदा आपल्या पूर्ण आरोग्यावर होतो. आपल्या दररोजच्या आहार-विहारातील थोड्याशा बदलांमुळे आपल्याला 25 हून अधिक आजार कधीच होत नाही आणि जर तुम्हाला हे आजार जडले असतील, तर ते आटोक्यात येण्यास अतिशय छानपैकी लाभ होतो. जसे की मानसिक ताणतणाव, अपचन, गॅस, पोटाचे विकार, पित्त, बद्धकोष्ठता, पचनसंस्थेचे आजार, सर्व प्रकारचे त्वचारोग, डोकेदुखी, मधुमेह, रक्तदाब, लठ्ठपणा, व्हेरिकोज व्हेन्स असे बरेचसे आजार आहेत, की जे फक्त आपण आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनातल्या आहार-विहारातील बदलांमुळे आटोक्यात येऊ शकतात. पहिली टिप म्हणजे रात्री जास्तीत जास्त उशिरापर्यंत म्हणजे 9:30 ते 10 वाजेपर्यंत झोपायचा प्रयत्न करा. रात्री लवकर झोपल्यामुळे वाताचे आणि पित्ताचे बरेचसे आजार हे आपोआपच कमी व्हायला सुरुवात होते. सकाळी लवकर म्हणजे 5 ते 5:30 किंवा उशिरापर्यंत म्हणजे 6 वाजेपर्यंत उठण्याचा प्रयत्न करा. सकाळी उठल्यामुळे आपली पचनक्रिया व्यवस्थित राहते आणि वाताचे दुखणे, वाताचे आजार कमी व्हायला मदत होते. लवकर उठल्यामुळे आपला जो दिवस आहे तो संपूर्ण उत्साही असतो आणि पचन व्यवस्थित सुधारल्यामुळे आपली चिडचिड, ताणतणाव देखील कमी व्हायला मदत होते. सकाळी लवकर उठल्यानंतर ब्रश करायच्या आधी 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये थोडासा लिंबू पिळून म्हणजे अगदी 3-4 थेंब लिंबू पिळून 1-1 घोट ते पाणी प्यावे. त्यामुळे वाताचे अनुलोमन होण्यास मदत होते आणि वजन नियंत्रित राहण्यास देखील मदत होते. रोज सकाळी किमान 10 मिनिट वज्रासन करावे. वज्रासन केल्यामुळे आपलं डायजेशन सुधारतं, इम्युनिटी वाढण्यास मदत होते, वाताचे व्यवस्थित अनुलोमन होते. तसेच आपला जो पेल्विक एरिया असतो आणि पोटाचे जे ब्लड सर्क्युलेशन असते ते व्यवस्थित होण्यास मदत होते. शौच साफ झाल्यानंतर सूर्यनमस्कार, प्राणायाम यासारखे व्यायाम करावेत. सूर्यनमस्कार केल्यामुळे आपल्या संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. वजन कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते. पोटाचा घेर कमी होण्यास मदत होते. कोवळ्या उन्हात सूर्यनमस्कार केल्यामुळे व्हिटॅमिन डीची सुद्धा कमतरता भासत नाही. कमीत कमी रोज 10 सूर्यनमस्कार आणि जास्तीत जास्त 25 सूर्यनमस्कार हळूवारपणे घालावे.
त्यानंतर रोज फक्त 10 मिनिट तरी प्राणायाम करावा किंवा कमीत कमी 5 मिनिट ओंकार करावा. प्राणायाम केल्यामुळे आपला ताणतणाव, अस्थमा यासारखे व्याधी कमी होण्यास मदत होते. लहान मुलांचे अभ्यासात लक्ष लागते, स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते, आपली प्राणशक्ती वाढते. त्यामुळे फुफ्फुसाचे बरेचसे आजार कमी व्हायला मदत होते. रोज सकाळी एक आवळा किंवा आवळ्याचा रस, आवळ्याचा मुरब्बा, आवळ्याची पावडर यापैकी कुठल्याही एकाचं सेवन करावं. आवळ्याचा उपयोग हा पायापासून डोक्यापर्यंत आहे. आवळा हा बहुगुणी असल्यामुळे याचं सेवन रोज करावं. आवळ्याचे वेगवेगळे उपयोग कसे प्रकारे करावे याचा व्हिडिओ मी बनवला आहे, तो तुम्ही बघू शकता. रोज सकाळी तुळशीची पानं देखील खावीत. प्रत्येक घराघरामध्ये असणारी तुळस ही आपण सर्दी कफ झाल्यावर देत असतो, परंतु या व्यतिरिक्त अजून बरेचसे उपयोग आपल्या तुळशीचे आहे. तर तुम्हाला जर ताप आला असेल, व्हायरल इन्फेक्शन झालं असेल, सर्दी खोकला असेल, तर तुम्ही मधामध्ये तुळशीचा रस 1 चमचा टाकून तो तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ घेऊ शकता. तुळस ही विषग्न म्हणून देखील काम करते, जंतुग्न म्हणून काम करते. तर अशा वेळी तुळशीचा रस 1 चमचा, कडुलिंबाचा रस 1 चमचा, त्यामध्ये पाव चमचा डिकेमाली टाकून ते तुम्ही सकाळ दुपार असं घेऊ शकता. 10 ते 12 दिवस घेतल्यावर पोटातील सर्व जंतू बाहेर पडण्यास मदत होते. त्वचा विकारांमध्ये देखील तुळशीचा रस लावल्यावर चांगला फायदा बघितला जातो. जर गजकर्ण असेल तर तुम्ही तुळशीची पानांची चटणी बनवून त्या ठिकाणी चोळावी, किंवा तुम्हाला जर खरूज असेल तर अशा वेळी तुळशीच्या पानांचा रस आणि कडुलिंबाच्या पानांचा रस एकत्र करून त्या ठिकाणी लावावा. तसेच रोज सकाळी गव्हाचे कोंब किंवा गव्हाचा चीक खावा. तो अँटीऑक्सिडंट आहे, प्रोटीन्स भरपूर प्रमाणामध्ये असतात, आपली गट हेल्थ व्यवस्थित राहते. त्यानंतर आंघोळ करून घ्यावी. आंघोळीसाठी कोमट पाणी किंवा थंड पाणी वापरावे. गरम पाण्याने आंघोळ करू नये. डोक्यावर कधीही गरम पाणी घेऊ नये. त्यानंतर कडकडून भूक लागल्यावर नाश्ता करावा. नाश्त्यामध्ये सर्व पदार्थांचा समावेश करावा. नाश्ता हा राजकुमारासारखा म्हणजे भरपूर पोट भरून करावा. जेवल्यानंतर किंवा नाश्त्यानंतर कधीही स्नान करू नये. त्यानंतर जर तुम्हाला दुपारी भूक लागली तर जवळपास सुमारे 12:30 ते 1:30च्या दरम्यान जेवण करावे आणि ह्या जेवणामध्ये सुद्धा थोडेसे हलका म्हणजे लघु आहार ठेवावा. ज्या लोकांचे बैठे काम आहे, ऑफिस वर्क आहे, अशा लोकांनी दर 1 तासाने स्ट्रेचिंग करावी. त्यामुळे पोट वाढत नाही, वजन वाढत नाही, तसेच ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित राहण्यास देखील मदत होते. संध्याकाळचं जेवण सुमारे 7 ते 7:30च्या दरम्यान करावं. त्यामुळे व्यवस्थित पचन होतं आणि संध्याकाळी लघु आहार असावा. संध्याकाळच्या जेवणानंतर अधिक चालू नये, परंतु तुम्ही शतपावली करू शकता. शतपावली म्हणजे 100 पावले चालावे. संध्याकाळच्या जेवणानंतर 15 मिनिट तुम्ही वज्रासन करू शकता. आयुर्वेदामध्ये पाणी पिण्याचे बरेचसे नियम सांगितले आहेत. उभ्याने पाणी पिऊ नये, त्यामुळे टाचदुखी होऊ शकते. जेवण झाल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये, त्यामुळे अपचन, इनडायजेशन सारख्या समस्या होऊ शकतात. असे बरेचसे नियम आहेत, त्याचा व्हिडिओ मी बनवला आहे, तो तुम्ही बघू शकता. आपल्या रोजच्या आहारामध्ये वेगवेगळ्या फळांचा समावेश करावा. आपल्या परिसरात पिकणारे तसेच आपल्या भारतामध्ये जे सीझननुसार फळं येतात त्या फळांचा समावेश आपल्या आहारामध्ये असावा. वेगवेगळ्या फळांची गुणधर्म, कोणती फळे कोणी खावीत, फळं खाण्याची योग्य वेळ कोणती, याबद्दल मी व्हिडिओ बनवला आहे, तो तुम्ही बघू शकता. आपल्या आहारामध्ये मिठाचे प्रमाण अत्यल्प ठेवावे. जेवताना वरून मीठ घेऊ नये. सैंधव मिठाचा वापर करावा. जर तुम्ही हे नियम सर्व पाळले तर तुम्ही आयुष्यभर निरोगी राहू शकता आणि दीर्घायू होऊ शकता. कारण की जे रोग व्हायची जी कारणं आहेत, आजारी पडायची जी कारणं आहेत, ती जनरली पुढील प्रमाणे असतात. यामध्ये पहिलं कारण म्हणजे अग्निमांद्य, म्हणजे आपली जी भूक आहे, पचनशक्ती आहे ती मंदावणं. म्हणून आपण जर आपले रोजच्या आहारामध्ये हे बदल केले तर आपली जी भूक आहे ती व्यवस्थित राहते, पचनशक्ती व्यवस्थित राहते. पचनक्रिया व्यवस्थित राहिली की आपण जे खाल्लेलं अन्न असतं त्याचं व्यवस्थित पचन झाल्यामुळे सर्व जे न्यूट्रिएंट्स असतात ते आपल्या बॉडीला मिळतात आणि आपण दीर्घायू राहतो. त्यानंतर दुसरं कारण म्हणजे अधारणीय वेगांचं धारण करणं. तर आयुर्वेदामध्ये काही धारणीय अधारणीय वेगांचं वर्णन केलं आहे.
त्याबद्दलची थोडीशी माहिती मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघू शकतात. जसे की मलमूत्र विसर्जन आल्यास थांबून न ठेवता लगेच आपण मलमूत्र विसर्जन करावे. यासारखे जे काही अधारणीय वेग आहे, त्या अधारणीय वेगांचं धारण करू नये. आजारी पडायचं तिसरं कारण म्हणजे मांसाहार. शाकाहारी लोकांपेक्षा मांसाहारी लोकांमध्ये त्या मानाने जास्त प्रमाणामध्ये आजार बघितले जातात. आजारी पडण्याचं चौथं कारण म्हणजे चहा पिणे. चहा बनवण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. त्या पद्धतीने जर चहा बनवला, तर तो फायदेशीर ठरू शकतो. परंतु चुकीच्या पद्धतीने बनवलेला चहा हा रोगांना आमंत्रण देणारा ठरतो. तर चहा कशा पद्धतीने प्यावा याचा सुद्धा मी एक व्हिडिओ बनवला आहे. तो तुम्ही बघू शकता. आजारी पडण्याचं 5वं कारण आहे ॲल्युमिनियमच्या भांड्यांचा वापर. तर पूर्वीच्या काळी इंग्रजांच्या वेळी कैद्यांना ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये जेवायला दिलं जायचं. तर ॲल्युमिनियमच्या भांड्यामधून आपण जर जेवण केलं, सातत्याने जेवण केलं, तर ते एक प्रकारचं विष तयार होतं आणि ते हळू आपल्या शरीरामध्ये पसरतं आणि वेगवेगळ्या आजारांना आमंत्रण देतं. म्हणून आपल्या घरातली सर्व ॲल्युमिनियमची भांडी आधी फेकून द्या. आजारी पडण्याचं 6वं कारण म्हणजे मद्यपान, धूम्रपान, कोल्ड ड्रिंक्स, प्रिझर्व्हेटिव्ह वापरलेले फूड, फर्मेंटेड फूड तसेच पॅकेटचे फूड. या सर्वांमुळे आपला जो अग्नी आहे तो मंद होतो आणि मग आपण आजारांनाच आमंत्रण देतो. आजारी पडण्याचं 7वं कारण म्हणजे केमिकल्स. तर केमिकल्स आपण डायरेक्टली, इनडायरेक्टली कोणत्याही स्वरूपामध्ये आपल्या आहारामध्ये येतं. कारण की आजकाल भाजीपाल्यांवर सुद्धा बरेच वेगवेगळ्या प्रकारचे फर्टिलायझर्स वापरले जातात. त्यामध्ये केमिकल्स असतात. त्यामुळे सुद्धा आपण आजारी पडू शकतो किंवा केसांना डाय लावणे, त्यामध्ये सुद्धा केमिकल्स असतात किंवा आपण वेगवेगळ्या क्रीम्स वापरतो, जे काही कॉस्मेटिक्स असतात त्यामध्ये सुद्धा केमिकल्स असतात. शॅम्पू जो असतो त्यामध्ये सुद्धा बरेचसे केमिकल्स असतात. तर तुम्ही आयुर्वेदिक शॅम्पू वापरा. कॉस्मेटिक्स हे चांगल्या क्वालिटीचे वापरा. आजारी पडण्याचं 8वं आणि मुख्य कारण आहे जागरण. तर रात्री जागरणामुळे आपल्या शरीरातील वात, पित्त, कफ हे तिन्ही दोष असंतुलित होतात आणि वेगवेगळ्या आजारांना आमंत्रण दिलं जातं. म्हणून रात्रीचं जागरण सर्वात प्रथम टाळलं पाहिजे. तर हेल्दी खा, हेल्दी राहा, आयुर्वेदाला जवळ करा. थँक यू.